नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा अनोख्या शैक्षणिक प्रकल्पाबद्दल जो योगाला थेट क्लासरूममधून समाजात घेऊन जातो. हो, हा प्रकल्प आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या MA योग अभ्यासक्रमाचा एक खूप महत्त्वाचा भाग. बरं, आधी या विद्यापीठाबद्दल थोडक्यात समजून घेऊया. ज्ञानगंगा घरोघरी हे यांचं ब्रीदवाक्य आहे आणि नावाप्रमाणेच समाजाच्या अगदी कानाकोपऱ्यात शिक्षण पोहोचवण्याचे एक मोठं काम हे विद्यापीठ करते. आणि हो, याच कामामुळे तर या विद्यापीठाला NAAC-कडून A ग्रेड मानांकन मिळालं आहे, जे त्यांच्या गुणवत्तेची खरी ओळख आहे. चला तर मग याच ज्ञानगंगेच्या तत्त्वज्ञानावर आधारित या प्रकल्पाची ओळख करून घेऊया. बघा, या विद्यापीठाचा मूळ उद्देश अगदी साधा आणि सरळ आहे. शिक्षण सर्वांसाठी सोपं आणि सहज उपलब्ध करून देणं. म्हणजे अगदी नोकरी करणारे प्रोफेशनल असोत, घरात काम करणाऱ्या गृहिणी असोत किंवा अगदी दुर्गम ग्रामीण भागात राहणारे कुणीही असो, शिक्षण सगळ्यांपर्यंत पोचायलाच हवं. आणि हे लक्षात घ्या, ज्ञानगंगा घरोघरी हे फक्त एक ब्रीदवाक्य नाहीये. ही केवळ एक घोषणा नाही, तर हे प्रत्येक कोर्समागे असलेले एक मार्गदर्शक तत्व आहे. आणि आज आपण ज्या प्रोजेक्टबद्दल बोलतोय ना, त्याचा पायाच हे तत्व आहे. चला आता येऊया आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे. योगेफ 501 म्हणजेच क्षेत्रीय प्रकल्प किंवा फील्ड प्रोजेक्ट. खरं तर हा प्रकल्प म्हणजे पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव यांना जोडणारा एक जबरदस्त पूल आहे असं म्हणायला हरकत नाही. ओके, तर हा क्षेत्रीय प्रकल्प म्हणजे नेमका काय आहे? तर बघा, हा MA योगच्या विद्यार्थ्यांसाठी 100 मार्कांचा एक कंपल्सरी कोर्स आहे. आणि यात होतं काय की विद्यार्थ्यांना योगाच्या थेअरीचा वापर करून समाजातल्या खऱ्याखुऱ्या समस्यांवर काम करण्याची एक संधी मिळतेय. खूपच प्रात्यक्षिक आहे हे. या प्रकल्पाची खरी गंमत काय माहितीये? हा विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी किडा बनवत नाही, उलट तो त्यांना क्रिएटिव्ह बनवतो, त्यांना प्रत्यक्ष कामाचा, फील्डवरचा अनुभव देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, माणसांच्या समस्या कशा सोडवायच्या याची एक वेगळीच दृष्टी देतो. ठीक आहे, मग आता बघूया की या प्रकल्पामागचा नेमका उद्देश काय आहे आणि हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना नक्की काय मिळतं. या प्रकल्पाचे उद्देश एकदम क्लिअर आहेत. हेतू फक्त योगासनं शिकवणं नाहीये, तर विद्यार्थ्यांमध्ये एक रिसर्चची आवड निर्माण झाली पाहिजे, त्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळाला पाहिजे आणि जे काही ज्ञान ते शिकलेत त्याचा प्रॅक्टिकल वापर कसा करायचा हे त्यांना कळलं पाहिजे. हा यामागचा खरा हेतू आहे. आणि मग ह्याचा आउटकम काय, म्हणजे विद्यार्थ्यांना काय मिळतं? तर ते एक प्रोफेशनल योग ट्रेनर म्हणून तयार होतात. त्यांच्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो. ते सामाजिक समस्यांबद्दल जास्त जागरूक होतात आणि आपलं काम पद्धतशीरपणे डॉक्युमेंट करून कसं सादर करायचं हेही शिकतात. आता आपण येऊया या विश्लेषणाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, की विद्यार्थ्यांचे हे योग प्रकल्प समाजाच्या किती आणि कोणत्या स्तरांपर्यंत पोहोचतात. याची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे. पण मग एक प्रश्न मनात येतोच की हा योग नक्की पोहोचतो कोणापर्यंत? तो फक्त शहरातल्या शिकलेल्या वर्गापुरताच मर्यादित आहे का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. याची सुरुवात होते थेट मुलांपासून आणि तरुणांपासून. म्हणजे शाळेतल्या मुलांची एकाग्रता वाढवण्यासाठी वर्कशॉप्स घेण्यापासून ते अगदी क्रिकेट किंवा कबड्डी टीममधल्या खेळाडूंना अधिक फ्लेक्झिबल बनवण्यापर्यंत सगळीकडे योगाचा वापर होतो. यानंतर येतो आरोग्याचा विषय. मधुमेहासारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी योग, ज्येष्ठ नागरिकांच्या सांधेदुखी आणि लवचिकतेसाठी सुखायू योग. इतकंच नाही तर गर्भवती महिलांसाठी खास योग. म्हणजे प्रत्येक गरजेनुसार योगाचा उपयोग कसा करता येतो हेच हे प्रकल्प आपल्याला दाखवून देतात. आणि हे फक्त आरोग्य समस्यांपुरतं मर्यादित नाही. आजच्या मॉडर्न लाईफस्टाईलच्या गरजाही यात पूर्ण केल्या जातात. IT कर्मचाऱ्यांसाठी डेस्क योग, बस ड्रायव्हर्सचा थकवा घालवण्यासाठी खास सत्र किंवा पोलिसांसाठी शारीरिक आणि मानसिक संतुलन राखण्याचं प्रशिक्षण. विचार करा किती व्यापक दृष्टिकोन आहे यामागे. आणि मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की हा योग समाजातील अशा घटकांपर्यंत पोहोचतो ज्यांच्याकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. म्हणजे अनाथाश्रमातल्या मुलांना जीवनकौशल्य शिकवण्यापासून ते तुरुंगातल्या कैद्यांना मानसिक शांती देण्यापर्यंत आणि वृद्धाश्रमातल्या ज्येष्ठांपर्यंत हा प्रकल्प खऱ्या अर्थानं एका सामाजिक कल्याणाचं काम करतोय. बरं, एवढं मोठं सामाजिक काम झालं, पण मग याचं अकॅडमिक इव्हॅल्युएशन कसं होतं? म्हणजे याला मार्क्स कसे दिले जातात? चला आता याची थोडी तांत्रिक बाजूही समजून घेऊया. तर ही मूल्यांकन पद्धत अगदीच सरळ आहे. एकूण 100 मार्क आहेत. यातले 30 मार्क हे इंटरनल असेसमेंटसाठी असतात, म्हणजे वर्षभर केलेल्या कामावर. आणि उरलेले 70 मार्क हे फायनल प्रेझेंटेशन आणि तोंडी परीक्षेसाठी म्हणजे वायवासाठी दिले जातात. सो 30-70 असा हा रेशो आहे.
आणि फायनल रिपोर्ट कसा बनवायचा याचीही एक स्पष्ट रूपरेषा दिली जाते. म्हणजे कव्हर पेजपासून ते तुमच्या कामाच्या निष्कर्षापर्यंत सगळं काही त्यात लागतं. तुम्ही जे काम केले त्याचा डेली लॉग, फोटो, बातम्यांची कात्रणं हे सगळं पुराव्यासाठी जोडावं लागतं. ही जी सगळी शिस्त आहे ना, ती विद्यार्थ्यांना पुढे प्रोफेशनल जगात खूप उपयोगी पडते. तर मग हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न नक्कीच उरतो की खरंच एखादा अकॅडमिक प्रोजेक्ट समाज बदलू शकतो का? YCMOचा हा प्रयत्न पाहिल्यावर तरी वाटतं की जेव्हा ज्ञान फक्त पुस्तकांमध्ये बंदिस्त न राहता ते समाजाच्या चांगल्यासाठी वापरलं जातं, तेव्हा एक सकारात्मक बदल नक्कीच घडू शकतो, नाही का?